मोसंबी लागवड, त्यानंतर झाडांचं संगोपन, वेगवेगळे बहार, नियोजन आणि सोबत गुंडीचं, फळांचं संगोपन, ह्या सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स असतात फळबागांमध्ये. आज आपण योगेशराव म्हस्केंसोबत, ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट, यांच्यासोबत आपण ह्या सगळ्या स्टेजवर चर्चा करूयात, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला जर लागवड करायची असेल किंवा त्यांचे झाडं 3-4 वर्षाचे झाले असतील, जसं आता हे 2 वर्षाचे आहेत, किंवा ज्यांचे फळाचे झाडं आहेत ह्यासारखे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं यावर एक सर्व अंगांनी आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की शेतकऱ्यांना प्रत्येक स्टेपवर काय काय नियोजन करायचं. तर नमस्कार मस्के साहेब. नमस्कार. राम राम शेतकरी मित्रांनो. तर आज आपण जसं विषय ठरवला आहे की भाई मोसंबी नियोजनामध्ये सुरुवातीपासून वेगवेगळ्या स्तरांवर आपण कसं नियोजन करावं शेतकऱ्यांनी, याच्यावर चर्चा करूयात. सगळ्यात अगोदर आपण ही चर्चा करूयात की मोसंबी लागवड करताना कोणत्या प्रकारची माती, म्हणजे जमीन आणि पाण्याची उपलब्धता किती पाहिजे? मोसंबीला लागवड करत असताना मुबलक पाणी पाहिजे. आपण लागवडीच्या काळापासून तर मोसंबी सुरुवातीच्या काळापासून तर 5व्या वर्षापर्यंत, म्हणजे बार धरायची जी प्रक्रिया असते मोसंबीची, ती 5व्या वर्षापासून चालू होते. झाड तुमचं एक सक्षम झाल्यानंतर, त्याला व्यवस्थित त्याचं प्लॅन्टेशन झाल्यानंतरच आपण बार धरण्याचा विचार करतो. तर अशा वेळी आपल्याला मुबलक पाणी साठा पाहिजे आपल्याकडे, कारण मोसंबीला पाणी भरपूर लागतं. हा एक विषय झाला. दुसरा विषय जो मोसंबीमध्ये जमिनीची निवड कशी करायची. तर मोसंबीमध्ये आपल्याला जास्त भारी जमीन असली तरी चालते, भारी ते मध्यम स्वरूपाची, 2च प्रकारामध्ये. आणि त्यातले त्यात आपण काळ्या मातीतही मोसंबी लावू शकतो आणि लाल मातीतही मोसंबी लावू शकतो. पण जास्त हलक्या जमिनीमध्ये मोसंबी लावायची नाही असं काही नाही, लावू शकतो आपण. पण मग ह्या जमिनीत जे उत्पादन काढू शकतो आणि ह्या जमिनीत जे मोसंबीचं झाडाचे घेरा, मोसंबीचं झाड जे बनतं ते त्या हलक्या जमिनीत काही बनत नाही आणि ते झाड पाहिजे तेवढं उत्पादन पण देत नाही. तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की पनेरी. तर आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण इथं एवढ्या बड्या भागामध्ये जातो, बऱ्याचशा वेळेस शेतकरी म्हणतो की माझं पनेरीचंच जे निवड आहे ती चूक झाली. तर म्हणजे काय बघून शेतकऱ्यांनी पनेरीची निवड करायला पाहिजे? शक्यतो शेतकऱ्यांनी पनेरी बघूनच घ्यायला पाहिजे. पनेरीमध्ये काय होतं, पनेरी आपण जास्त वृद्ध घ्यायला नको. काय होतं, पनेरीला डोळा कधी बांधला, हे डोळा बांधणारे जे लोक असतात किंवा जो पनेरीचा नर्सरीचा मालक असो किंवा एखादा प्रायव्हेट शेतकरी पनेरी बनवत असो, ते हे कोणत्या काडीचा डोळा बांधला, कोणत्या काडीवर डोळा बांधला हे शेतकऱ्यांना सांगत नाही व्यवस्थित. मग आपण जर आपल्याला पनेरी घ्यायची तर आपण ती डोळा बांधणी करतानाच आपण ती पनेरी कुठल्या काडीवर बांधणी होते ही बघूनच आपण पनेरी घ्यावी. आपण जास्त वृद्ध म्हणजे 2 वर्षाचे, 3 वर्षाची किंवा मग एका जागेवर 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ होऊ लागला अशा ठिकाणची पनेरी घेऊ नका. 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत आणून आपण लावण्याची, 1 महिना ते 6 महिन्याच्या अंतरामधली जी पनेरी आहे ती डोळा बांधल्यानंतर, डोळ्या बांधल्यानंतर. हां, तर यामधलं नियोजनबद्ध जी पनेरी ती घ्यावी शेतकऱ्यांनी. आता आपण मोसंबी लावल्यानंतर मग आंतरपिकं घेतात शेतकरी, कारण 3-4 वर्ष फळं नसतात. तर त्या आंतरपिकामधून ते उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतात की त्याच्याकडून फळबागाचा खर्चही निघेल आणि त्याचा जो संसार चालवायचा खर्च आहे तो पण निघेल. तर हे आंतरपिकामध्ये आता बरंचसं कन्फ्युजन होतं की किती वर्षापर्यंत घ्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे घ्यायला पाहिजे. तर याच्याविषयी तुम्हाला काही शेतकऱ्यांना? शक्यतो आंतरपिकं 4थ्या वर्षापर्यंत मोसंबीत घ्यायला पाहिजे. सुरुवातीच्या काळापासून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कांद्यासारखं पीक घेऊ शकता, गहू घेऊ शकता. आतमध्ये तुम्ही इतर त्याच्यापेक्षा मोसंबीपेक्षा छोटे छोटे पिकं, सोयाबीनसुद्धा करू शकता. पण छोट्या छोट्या पद्धतीची पिकं घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये. मोसंबीच्या झाडाच्या वरती पिकं जर घेतले तर मोसंबीच्या झाडाची ग्रोथ थांबून जाते आणि
काही असे नुकसानकारक पिकं असतात जेणेकरून आपल्या झाडाला पण काही बाधा होऊ शकते. त्यामुळे शक्यतो एक 2-4 प्रकारची पिकं निवडावी आणि ती छोट्या साईजची पिकं निवडावी, ज्यांचं अल्प कार्यकाळ आहे. कमी कार्यकाळात निघून जातात ती. जास्त दिवस आपल्या झाडाला डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीची पिकं निवडावी. तर आंतरपीक घेताना एक समस्या शेतकऱ्यांना जाणवते आणि होते, ती आहे की खोडाला पाणी लागतं. कारण आंतरपिकं घेताना मग शेतकरी जमीन सोडत नाही झाडाचं. तर हे खोडकिडा आणि खोडाच्या सोबत जे वेगवेगळे रोग होतात हे वाढून जातात. याच्यासाठी मग आंतरपीक घेताना शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी? आपण शक्यतो ज्या 1 वर्ष ते 4 वर्षाच्या कार्यकाळात आपण छोट्या साईजची पिकं घ्यायची. त्यानंतर आपण जे मोसंबीचं जे लावणी केली तिथून 2-3 फुटाची जागा सोडूनच आपण आतमधला जो गॅप आहे मोसंबीचा, त्या गॅपमध्ये पीक घ्यायचं. आता आपण अशा एका जेणेकरून शेतात आपण- आलो जिथं आंतरपीक आहे आणि मध्ये चांगली जागा सोडलेली आहे. त्यामुळे मला हो, वाटतं आता हे व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. याच्यामध्ये आता खोडाला कुठंच पाणी लागत नाही आणि शक्यतो आपण सुरुवातीपासूनच जर ड्रीप योजना केली तर खोडाला पाणी लागतच नाही. 2 ड्रीप काढल्या आपण खोडापासून 2-2.5 फुटाच्या अंतरावर, पहिल्या वर्षात 1.5 फुटाच्या अंतरावर, दुसऱ्या वर्षात 2.5-3 फुटाच्या, तिसऱ्या वर्षात ते अंतर आपण जसं जसं झाडाचा घेराव वाढेल, झाडाची खाली मुळ्यांची संख्या वाढून जाईल, जारवा म्हणू आपण त्याला, त्याची संख्या वाढल्यानंतर ते अंतर आपण आपल्या पद्धतीनं आपण वाढवू शकतो. त्या पद्धतीत जर नियोजन झालं, सुरुवातीपासूनच जर खोडाला पाणी लागलं नाही तर कुठलंही झाड बदलायचं काम पडत नाही किंवा नवीन आणून झाड लावायचं काम पडत नाही. आपणच चुकतोय, त्यामुळे झाडं उठतात आपली. आपण खोडापर्यंत पाणी जाऊ द्यायचं काहीच काम नाही. अजून एक प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोलताना समोर आला, तो हा की ज्यावेळेस आपण आंतरपिकं घेतो त्यावेळेस कोणत्या वर्षापर्यंत आंतरपिकं घ्यावेत? आणि हा एक प्रश्न, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष. आणि दुसरा, बरेचसे शेतकरी असं म्हणतात की आमचं आता 2.5-3 वर्षाचं झाड आहे, आम्हाला फळं घ्यायचेत. काही शेतकरी असंही म्हणतात आता तर 5च वर्षाचे झालेत, अजून फळाला टाईम लागेल ना हो. तर योग्य वेळ कोणता आहे, म्हणजे कोणत्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फळ घ्यायला पाहिजे मोसंबीमध्ये, विशेष करून मोसंबीमध्ये? एक सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे की 1 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपीक घेऊ शकतो. ते पण मोसंबीच्या साईजपेक्षा छोटी पिकं, म्हणजे मोसंबीच्या झाडाच्या वरती पिकं आपण घेऊ शकत नाही. जसं तुरी वगैरे घेतात लोक, ज्वारीचं पीक घेतात, बाजरी करतात काही, ते नको. आणि छोटे पिकं तुम्ही त्यात घेऊ शकता. हा झाला. आणि दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की मोसंबीचं आपण बहार नियोजन बहार नियोजन कधीपासून करावं. तर आपण जर सुरुवातीपासून जर झाडं आपण योग्य वेळी त्यांना आता काय होतंय, शेतकरी झाडांना खतं वगैरे वेळेवर देत नाही. कारण सुरुवातीला 4 वर्ष खर्चच करायचा असतो, आउटपुट मिळत नाही, उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ते दृष्टिकोन शेतकऱ्यांचा बदललेला असतो. तर इथं खर्च करायचा आहे. पण मला वाटतं त्यांनी 1-2-3 साधे NPK डोस करावेत वेळोवेळी. थोडंसं 15-20 दिवसाला, महिन्यातून एखादी फवारणी करावी, जेणेकरून काय होईल, खालून रूट म्हणजे मुळ्या चालू राहतील, झाड घेत राहील अन्नद्रव्ये, वरून पानाची फवारणीमुळे याच्यामुळं कार्यक्षमता वाढून जाईल, अन्नद्रव्याची बनवण्याची कार्यक्षमता वाढेल आणि झाडाचं पान फ्रेश राहिलं आणि मूळ फ्रेश राहिलं तर झाड आपोआप ग्रोथ होत राहील. ह्या गोष्टी कराव्यात. आणि शक्यतो आपलं झाड जर आपण या नियोजनात जर गेलो तर 4थ्या वर्षी आपल्या झाडाला आपण फळ धरू शकतो. पण आपण आपल्या झाडाची कॅपॅसिटी बघून, आपलं झाड काय ग्रोथमध्ये, हे झाड किती फळ घेऊ शकतं, तर 4थ्या वर्षी एक 10-15 किलो 20 किलोपर्यंत आपण एका झाडावर माल घ्यायचा प्रयत्न करू शकतो. आणि ती सवय आपण लावायलाच पाहिजे बागेत. 4थ्या वर्षी आपण फळाची सवय लावली तर 5व्या वर्षी आपल्याला बहार नियोजन चांगल्यापैकी करता येतं. आता बहार नियोजनच योग्य नसल्यामुळं आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या समस्या येतात की सर आमच्या भागामध्ये आंब्या बहाराचंही फळ येतं, मिरग्याचंही येतं, मध्ये अडकेनंही येतात, आम्ही वर्षभर फळ देतो आणि त्याच्यामुळं कोणतंच बहाराचं फळ त्यांना योग्य उत्पादन देत नाही. तर हे बहार नियोजनावर जर तुम्ही काही बोलले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होतो. शक्यतो शेतकऱ्यांनी काय करावं, आंब्या बहारच नियोजन हे सगळ्यात बेस्ट नियोजन आहे मोसंबीमध्ये. कारण काय होतंय, मृग बहारमध्ये झाडं सगळीकडूनच तुमचं हे होऊन जातं, खालचे मुळ्या चालू होऊन जातात. त्यावेळेस झाड म्हणजे फूल काढण्याची, त्याला वसंत ऋतू म्हणतो आपण, त्यावेळेस फूल काढण्याची संकल्पना प्रत्येक याच्यात चालू होऊन जाते निसर्गात. तर मग आपण जर ऑलरेडी आंब्या बहारात जर चांगलं नियोजन केलेलं असलं तर आपल्या झाडामध्ये कुठेही काडीला डोळा शिल्लक राहत नाही किंवा झाडामध्ये तेवढी ताकद राहत नाही की त्यांना फूल काढावं म्हणून. तर मग मला काय वाटतं, तर आपला जो
ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक बहार हार्वेस्टिंग होऊन जातो आंब्या बहार. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याचा ब्रेक देऊन तुमच्या जमिनीच्या ताणानुसार कारण जड जमिनीत 40-45 दिवसाचा ब्रेक लागतो, विश्रांती लागते. आणि जी हलकी जमीन आहे त्याच्यात एक 25 ते 30 दिवसात भरपूर विश्रांती म्हणजे ताणावर येऊन जातं झाड. तर हे नियोजन जर केलं आंब्या बहारासाठी, विश्रांती काळात जर व्यवस्थित नियोजन केलं तर आंब्या बहार चांगला फुटला तर पुढचा बहार येतही नाही आणि शेतकऱ्याचाही प्रश्न मिटून जातो. त्यांना मृग बहार विकायचा किंवा हे करायचं किंवा आंब्या बहार कमी फुटला असं काहीच नियोजन होत नाही. फक्त शेतकऱ्यांना विश्रांतीमध्ये नियोजन करणं फार गरजेचं आहे. दुसरा प्रश्न हा येतो की जसं खत, पाणी आणि औषधी किंवा फवारणी हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. तर आपण जसं डिसेंबरमध्ये ह्या बागेमध्ये आलो आणि आपण हा बाग नियोजनामध्ये घेतला, तर शेतकऱ्याच्याही मनामध्ये धाकधूक होती की आपण द्यावा का नाही द्यावा, कारण आता हा फळ घ्यायला आलेला बाग आहे. 5-5.5 वर्षाचा हा बाग आहे. तर ह्या बागामध्ये आपण ज्या ट्रीटमेंट घेतल्या त्या शेतकरी थोडासा अस्वस्थ होतो की याच्यावरून काय पुढं आउटपुट काय मिळणार आहे. तर थोडीशी याच्यावर आपण चर्चा करू की आपण कसं याचं नियोजन केलं आणि आजची स्टेज काय आहे, ज्याच्यावरून म्हणजे जी स्टेज आपल्याला पाहिजे होती त्याचं एक प्रिलिमिनरी आपल्याला आज दिसायला आहे. याच्यावर थोडंसं तुम्ही जर बोलले. आता आपण ही जमीन बघा, ही मध्यम स्वरूपाची जमीन आहे, लाल माती आहे. तर या जमिनीमध्ये 35-40 दिवसाचा ब्रेक भरपूर झाला, म्हणजे विश्रांती भरपूर झाली झाडामध्ये. आणि या जमिनीचे जे मालक आहे त्यांनी पण आपल्यासोबत राहिले. आपण जे विश्रांतीत त्यांना 2-3 फवारण्याचं नियोजन दिलं, त्यांनी ते नियोजन केलं आणि त्याचं आउटपुट असं दिसतंय. आज आपण या बागेत बघा, आपण अगोदर 8-10 दिवसाच्या गॅपने 2 फवारण्या यांना दिल्या. हो, एका महिन्यामध्ये 2 फवारण्या केल्या त्यांनी. त्या जे अन्नद्रव्याची उपलब्धता काडीत आपल्याला करता येईल, काडीला आपल्याला जे स्टोरेज देता येईल, आणि त्या फवारण्यातून आपण अजून एक साध्य केलं की जे पान आपलं विश्रांतीमध्ये गळून जातं ते काय करतं, एक पाण्याचं देठातून पाणी कमी झालं का ते झाडाला सोडून देतं. पण ज्यावेळी ते सोडून देतं त्यावेळेस ते पूर्ण अन्नद्रव्य खाली घेऊन जाते. पण आपण जर फवारणी दिली तर आपण हे पानातलं अन्नद्रव्य रिटर्न काडीमध्ये स्टोअर करतो. मग त्याचं बेनिफिट्स वाढून जातं शेतकऱ्यांना. वेस्टेज जे अन्नद्रव्य पानासोबत जाणार होतं ते आपल्या काडीत परत येऊन जातं आणि मग ते फुटताना ते अन्नद्रव्याची मदत अजून जास्त म्हणजे आपली काडी त्याच्यामुळे मजबूत होऊन जाते. आता ह्या बागेत आपण बघतोय आज, हे बघा, भरपूरशा ठिकाणी तुम्हाला जी फूट दिसते ना, त्या फुटीमध्ये तुम्हाला आता जी बारीक गुंडी म्हणतो आपण, त्याला बारीक गुंडी म्हणतो आपण. या आतमध्ये या, हे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला भरपूरशा ठिकाणी ती गुंडी जास्त दिसल. जी सुरुवातीची स्टेज असते कळी निघायची ती चांगल्यापैकी दिसते, शेंडा कमी वाटतो याच्यावरती. हे परिणाम दिसून येतात आपल्याला. जर आपण फवारणीच्या 2 ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं, म्हणजे थोडंसं पाणी, त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळेस आपण हे बघा इथं दाखवा, काही फूट निघताना सगळीकडे येते, म्हणजे पूर्ण झाडावरती तुम्ही कुठेही दाखवलं शेतकरी मित्रांना लक्षात येऊन जाईल. झाड निघताना सगळ्या साईडनं व्यवस्थित निघते. आता एकाच झाडाचे तुम्ही व्हिडिओ दाखवताय, अजून दाखवा 2-4 झाडाचे, जेणेकरून काय होतं शेतकऱ्यांना हे जे आपण एकाच झाडाचा व्हिडिओ करतो. इथं आपण पाणी नियोजनाचाही थोडंसं बदलाव केला होता की आपण दोन्ही बाजूनी पाणी देण्याचं एक प्रावधान केलं होतं, किंवा मग सगळं क्षेत्राला पाणी मिळेल त्याच्यासाठी पण आपण काम केलं होतं. त्यानंतर आपण दुसऱ्या पाण्याच्या वेळेस काही लिक्विड सुद्धा दिले होते, जेणेकरून जे खतं टाकलेले आहेत, शेणखतं आहे, बाकी जे रासायनिक खतं आहेत, त्याचा इनटेक वाढवण्यासाठी आपण काही लिक्विड वगैरे यातलं सोडलं होतं. आपण याला दुसऱ्या, आता सुरुवातीला हे शेतकरी मालकांनी जी खतं टाकली चारही साईडनं सर, ती खतं टाकल्यानंतर आपण एक पाणी दिलं, 2 पाणी दिले, जेणेकरून आपली मुळी चालू झाली. आणि जेव्हा पांढरी मूळ चालू झाली त्यानंतर आपण जी टाकलेली खतं आहे ती पांढऱ्या मुळीला उचलण्यासाठी मदत होईल यासाठी आपण यांना लिक्विड स्वरूपात पिकं पाणी जादू जमिनीतून दिलं होतं. त्याचे फायदे असे होतील सर, आता हे 35 ते 40 दिवस झाडात म्हणजे जवळपास 1.5 महिन्यापर्यंत काम करेल हे जे आपण लिक्विड सोडलेलं आहे. आणि त्याच बरोबर जी मुळ्यामध्ये अन्नद्रव्य उचलण्याची कार्यक्षमता आहे त्यात पण वाढ करेल आणि जमिनीत इतर जे अन्नद्रव्य पडलेले ते पण उचलण्यास मदत होईल. आणि दुसरा एक फायदा असा होईल, आता जे हे पूर्ण झाड फुटलेलं आहे, आता याच्यामध्ये सगळी भरपूरशी फूट निघणार आहे, तर ही सगळीच कळी झाड धरून ठेवू शकत नाही.
पण मग काय होतं, जर आपलं अन्नद्रव्याची कमतरता खालून जर झाडाला भासली तर झाड जास्त प्रमाणात गळ होते, गुंडीची गळ जास्त प्रमाणात होऊन जाते. त्यावेळेस शेतकऱ्यांचं इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या नुकसान होऊन जातं. पण मग आपण जर या पद्धतीत जर नियोजन केलं, आपण हे लिक्विड जर सोडलेलं असलं तर झाडाला ऑलरेडी अन्नद्रव्याचा साठा जेव्हा गरज आहे तेव्हा भरपूर प्रमाणात मिळून जातो. आणि त्यामुळं मग काय होतं, ही जी गुंडीची संख्या आहे किंवा झाडाला फळ धरून ठेवायची जी क्षमता आहे त्यात आपोआप 20-25% वाढ होऊन जाते. म्हणजे इथंच शेतकरी मित्रांचं नियोजनात किंवा उत्पादनात वाढ झाली, हे आपण 100% ग्राह्य धरू शकतो. आता जसं हे गुंडी धरण्याची ज्या स्टेज आली तर शेतकऱ्यांमध्ये एक कन्फ्युजन सुरुवातीला हे असतं की आगाऱ्यावर तर नाही चालणार ना आमचं. नाही कसं तर याचं काय म्हणजे कसं शेतकऱ्यांनी त्याचं हे नाही करावं? सर, आता हे बघा, कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. आता तुम्ही पाणी सोडल्याच तुम्ही कळी लागल आणि गुंडी निघल, हा विषय वेगळा आहे. कारण आता पाणी सोडल्यानंतर एक 8-10 दिवसानंतर आपलं पुनीवरती येतो बाग, त्यानंतर एक 15 दिवसात तुम्हाला ते फूट दाखवतो. या गोष्टी वेगवेगळ्या. पुढं ती फूट बारीक होऊन पुढं ते फुलात रूपांतर होतं, पुढची कळी नंतर त्याची महिना 1.5 महिन्यानंतर कळून जाते. या अशा अवस्था असतात, त्याला सायकल म्हणू आपण. एक हे असते, ती अवस्था असते कळी निघायची. तर त्या पद्धतीत आता आजच तुम्ही ठरू शकत नाही की याच्यातून शेंडा निघला की फूट निघली, पण आज भरपूरशा ठिकाणी याच्यातून जी फुटीची गुंडी असते बारीक स्वरूपाची ती आपल्याला दिसते. म्हणजे आज जे आपल्याला याच्यात वाटतंय, आपल्याला 90% आपला बाग बऱ्यापैकी निघलेला आहे. आता ह्या भागाचं आपण आंबे बहाराचं नियोजन पाणी फोडण्याचं काम आपण जानेवारीमध्ये केलं आहे आणि याचं फळ जवळजवळ सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास मार्केटमध्ये येईल. तर ह्या मधल्या अंतराळा काळामध्ये आता सीझन्स चेंज होणार आहे. जसं आता सर्दीचं सीझन आहे, हा गेल्यानंतर गरमीचा येईल, म्हणजे उन्हाळा सुरू होऊन येईल, त्यानंतर पावसाळा येईल. बरोबर. याच्यामध्ये पुढे शेतकऱ्याला काय काय नियोजन करायला पाहिजे आंब्या बहार, ताकी त्याला त्याचं उत्पादनही वाढवावं आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस चांगला भाव मिळतो तोपर्यंत त्याचं फळ पण टिकावं. यासाठी आता पुढं काय नियोजन आपण हे शेतकऱ्याला सांगणार आहोत? आता हे बघा, आता ही सेटिंग होईपर्यंत 2 महिने निघून जातात. आता मार्च नंतर टेम्परेचर वाढून जातं. म्हणजे आता मार्च 2 महिने सेटिंग होऊन गेली. हा, मार्च पर्यंत याची जशी अशा प्रकारे गुंडी होऊन जाते याची मार्च एंड पर्यंत, मार्चच्या अखेरपर्यंत. याच्यामध्ये तुम्ही मधमाशीचं पण काहीतरी बोलले होते एकदा. हा, याचं ते काय संकल्पना ज्यावेळेस फुल काढतं त्यावेळेस सुगंध चालू होऊन जातो आणि परागीकरण चालू असतं बागेत. तर त्यावेळेस मधमाशीचा रोल असा असतो, नर कळीमधून मादी कळीमध्ये अंश नेऊन टाकायचे, परागीकरण त्यालाच म्हणतात. मग त्यावेळेस मधमाशी राहणं फार गरजेचं असतं बागेत. मग अशा वेळी आपण कोणते केमिकल्स फवारू शकत नाही जेणेकरून आपली मधमाशी डिस्टर्ब होईल. आणि मधमाशी डिस्टर्ब झाली तर परागीकरण होणार नाही, आणि परागीकरण झालं नाही तर आपली मादी कळी गळून जाईल. येत्या 2 म्हणजे त्या महिन्यामध्ये कळ्या हे गळण्याचा सगळं- प्रकार वाढू शकतो. मग अशा वेळी शेतकऱ्यांनो किंवा शेतकरी मित्रांनो, आपण केमिकल टाळावी. अशा वेळी ज्या केमिकलनं किंवा मग आपण ऑर्गॅनिक म्हणू, बायो म्हणू, त्या केमिकलमधून मधमाशी डिस्टर्ब होत नाही अशी केमिकल बाजारात उपलब्ध असतात. मग अशा वेळी आपण ती केमिकल फवारूनच आपल्या काही जे सुरुवातीचे रोग असतात, रसशोषक, मावा वगैरे, यांच्यावर कंट्रोल घेतलं पाहिजे. हा एक विषय झाला. त्यानंतर आपला विषय आहे की आपण आता इथून एकदा गुंडी सेट झाल्यानंतर तिथून पुढचं नियोजन कसं करायचं. तर ती गुंडी सेट झाल्यानंतर आपलं पाणी व्यवस्थित ठेवायचं, वापसा कंडिशनवर ठेवायचं. कारण आपण टाकलेली खतं 2-3 महिने झाडामध्ये चालू असते प्रोसेस. त्यानंतर आपला माल जसा असा बनला त्याच्यानंतर आपण 15 दिवसाला एक फवारणी ठेवणं गरजेचं आहे बागेत. ती कुठल्या पद्धतीत द्यायची, कशी द्यायची, काय स्टेज असतात त्याच्यानुसार ते देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पावसाळ्याच्या तोंडाला म्हणजे जूनमध्ये 1-2 पाऊस झाले, 1-2 पाऊस झाल्यानंतर जमिनीतली भाप वरती उठते, आभाळाचं त्याच्या वातावरण. अगोदर उन्हाळ्यामध्ये गुंडी गळचं एक समस्या जास्त असते नाही बागांमध्ये. सर, ती तर गुंडी त्याचं कसं नियोजन करावं? गुंडी गळ्याची समस्या जर झाडात ताकद, मी तुम्हाला अगोदरच्याच पॉईंटमध्ये सांगितलं की झाडात ताकद राहिली तर झाड गुंडी गळ होत नाही. हां, तेवढी गुंडीगळ होत नाही. तुमची माल तेवढा सेट होऊन जातो जेवढा पाहिजे तुम्हाला तेवढा. परंतु अति माल लागल्यानंतर ते तर झाड सोडून देणार, झाडाची तेवढी कॅपॅसिटी राहत नाही, लाखोनं कळी निघते झाडावर. बरोबर आहे, हा एक विषय झाला. आता याच्यानंतर जे जूनमध्ये 1-2 पाऊस पडले का भाप उठते, तर आभाळाचं वातावरण चालू झालं का तेव्हाच आपण थोडंसं बुरशीनाशक, जेणेकरून देठामध्ये आपल्या बुरशी, पाणी तयार होणार, नंतर पाणी येणार पावसानं, तिथं बुरशी तयार होणार. त्याच्या अगोदरच आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणं गरजेचे राहतं, जसं रेडोमिल, रोको वगैरे. ह्या बुरशीनाशक वापरल्यामुळे आपली जी गळ होती देठापासून, ती गळ आपली थांबण्याचा आपल्याला त्यावेळेत आपण प्रयत्न करू शकतो. आणि टेम्परेचर पावसाळ्यामध्ये पाऊस चालू झाल्यानंतर ही भाप उठते, म्हणून मग आपण त्यावेळेत पावसाळ्यात 1-2 फवारण्या ठेवल्या पाहिजे. वातावरण चेंज होतं, कारण वातावरण चेंज झाल्यानंतर
सगळं वातावरणात चेंज झाल्यानंतर झाडात परत चेंजेस होऊन जातं, जे सायकलनुसार जे आता चालू आहे टेम्परेचरचं, नंतर ते थंड याच्यात येतं, दमट वातावरण तयार होतं. मग त्यावेळी आपलं फळ या साईजमध्ये असतं, त्या फळावर मंगू यायचे चान्सेस असतात. दमट वातावरणामध्ये कोळी ॲक्टिवेट होतो. मग त्यावेळेत आपण फवारण्या ठेवणं पण गरजेचं असतं. आणि थोडी जमीन शांत झाली का त्यावेळेत आपण एक डोस करायला पाहिजे मोसंबीचा, जो प्रथम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला म्हणू आपण, NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रन, आणि त्यात निंबोळी वगैरे टाकू शकतो आपण जसं गरजेनुसार. तर त्याचा एक डोस व्हायला पाहिजे. जेणेकरून काय होतंय, अगोदरचे जे काही डोसेस झालेले किंवा जे झाडानं ओढून घेतलेले, नंतर झाडाची भूक सगळी मुळी पाऊस पडल्यामुळे ॲक्टिवेट होऊन जाते, मग झाडाची भूक वाढून जाते त्यावेळी आणि फळं फुगवून चालू होऊन जाते. त्यावेळी डोस असणं गरजेचं आहे. हे नियोजन झालं. याच्यासोबतच जसं जसं वातावरणात चेंज होईल, आभाळ ढगाळ, पावसाळ्याचे 4 महिने वातावरणात चेंजेसच राहते, तर वेळोवेळी फवारणं होणं त्यावेळेत गरजेचं आहे. राहिला शेवटचा विषय, तर एक फळ साईजमध्ये आल्यानंतर तेव्हा पण देठाची गळ होते, तर तेव्हा पण आपण वातावरण चेंज होतं त्याच्यानुसार बुरशीनाशक किंवा अन्नद्रव्याची कमतरता भासते, त्यावेळेस फवारण्यातून म्हणा, ड्रीपमधून म्हणा, अन्नद्रव्य द्यायची प्रयत्न जर केले, तर आपण जे हार्वेस्टिंग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करतो ते अजून महिना 2 महिने पुढे नेऊ शकतो. जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भाव वाढतात आणि त्या भावामध्ये शेतकरी चांगल्यापैकी उत्पादन वाढू शकते त्याचं. एक वेगवेगळ्या स्टेजेसवर अजून एक समस्या शेतकऱ्यांना येते, ती म्हणजे गवताची. आता जसं पाणी फोडल्यानंतर थोडंसं गवत दिसायल्यानंतर शेतकरी टेन्शनमध्ये जातात. गवत कापायचं तर मग ते मुळ्यांना पण तरी त्रास होईल, किंवा मग ज्यावेळेस पाऊस सुरू होतो, पावसाळा सुरू होतो, त्यावेळेसही गवताचं उत्पादन वाढतं. म्हणजे आता त्या शेतकऱ्याला असं वाटतं खूप उत्पन्न झालं आहे गवताचं. तर याच्यावर कसं नियोजन करावं शेतकऱ्यांनी? सुरुवातीला आता हे बघा, आता आपण काय, जमीन खाली असते आपली विश्रांतीमध्ये, नंतर पाणी दिल्यानंतर जे काही तण जमिनीत उगायला चालू होतात, त्याला आपण खुरपणी वगैरे त्यावेळेत करू शकत नाही अशा वेळेत. कारण आता आपली व्हाईट म्हणजे पांढरी मुळी ॲक्टिवेट झालेली असते, तिचे अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढलेली असते. मग आपण काही खुरपणी वगैरे केली तर ती डिस्टर्ब होऊन जाते, ती तुटण्याचे चान्सेस वाढून जातात. ती जर तुटली तर झाड डिस्टर्ब होतं. मग ह्या गोष्टी आपल्याला आतली मेहनत कुठलीच करायची नाही. परंतु याच्यामध्ये आपण एक पर्याय अवलंबू शकतो, ज्याला थोडंसं तण वरती आल्यानंतर आपण ग्रास कटर वापरू शकतो. गवत कापणारं जे मशीन असतं ते जागेवर कापून ते जागेवरच पडतं, जेणेकरून मग आपण पाणी देत राहिलो आणि ते जास्त प्रमाणात असलं तर आपण त्याच्यावर जर दाणेदार वगैरे पावडर जर फेकली आणि जर पाणी दिलं तर ते सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होतं. तसे बरेचसे समस्या शेतकऱ्यांसमोर असतात. याच्यावर आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही बऱ्याचशा समस्या असू शकतात. तुम्हाला अजून काही सांगायचं शेतकऱ्यांना? मला एकच सांगायचं, जे आपण चर्चा करतोय किंवा जे व्हिडिओतून आपण एक गोष्टी सांगतोय, जे पॉईंट आपल्या लक्षात येत आहेत किंवा जे पॉईंट त्यांना योग्य वाटत आहेत, तर ते त्यांनी करण्याचे प्रयत्न करावा. आणि या पॉईंटमध्ये 2 पॉईंट जरी त्यांनी अवलंबले यावर्षी, तर त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. आणि मला वाटतं हे वेळोवेळी करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असलं आणि तुम्हाला झाडं टिकवायची असली. आणि या शेड्यूलमध्ये जर तुम्ही योग्य वेळी योग्य नियोजन जर केलं, तर नक्कीच तुमचा माल मार्केटला जशी मागणी आहे त्याच पद्धतीत माल निघतो आणि नक्कीच तुमच्या बागेत उत्पादनात वाढ होईल. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.